जय हिंद मित्रांनो, मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या YouTube चॅनलवरती। तर मित्रांनो, पोलीस भरती देणाऱ्या मुलांसाठी आनंदाची बातमी आहे। एकंदरीत जे काही राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत यांनी जो काही स्टेटमेंट दिलेला आहे त्या स्टेटमेंट नुसार आता आपण पोलीस भरतीवरती चर्चा करणार आहोत की जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते, त्याचबरोबर किती पदांसाठी होऊ शकते आणि एकंदरीत लेखी मैदानी चाचणी कधीपर्यंत होऊ शकते या संपूर्ण डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राइब मात्र नक्कीच करून घ्या। तसेच मित्रांनो, जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत आहात तर तुमच्यासाठी हा चॅनल अतिशय महत्त्वाचा आहे, कारण याच्यामध्ये इन्फॉर्मेशन व्हिडिओ बरोबर लेक्चर सुद्धा आपण चालू केलेले आहेत। टॉपिक वाइज लेक्चर चालू केलेले आहेत, मग ते मराठीचा असेल, गणिताचा असेल, जीकेचा असेल आणि त्याचबरोबर मित्रांनो डेली सराव पेपर सुद्धा आपण घेत आहोत। त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचंय, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला मिळून जाईल। ओके, त्याचबरोबर मित्रांनो उद्या सकाळी 11 वाजता पोलीस भरती मार्गदर्शन शिबिर आपण आयोजन केलेलं आहे, पूर्णपणे मोफत आहे ठाण्यामध्ये। ज्या ज्या विद्यार्थ्याला शक्य आहे त्यांनी त्या सेमिनार अटेंड करावा आणि येणाऱ्या भरतीची तयारी कशी केली पाहिजे आणि जवळपास तुमच्या बरोबर किती लोकांबरोबर कॉम्पिटिशन असणार आहे त्याबद्दल संपूर्ण आपण चर्चा करणार आहोत। त्यामुळे ज्याला शक्य आहे त्यांनी स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि उद्या 10:30 वाजता इथं यायचं आहे ठाण्यामध्ये। ओके, आता बघा मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा आहे। जर आपण देवेंद्र फडणवीस साहेब यांची स्टेटमेंट बघितली, ऍक्च्युअल मध्ये बघायला गेलं तर काय होत आहे, मनुष्यबळाची कमतरता आहे पोलीस डिपार्टमेंट मध्ये भरती करण्यासाठी सुद्धा आणि इतर कामांमध्ये सुद्धा। आता जवळपास बघतो मित्रांनो आपण 50% पोलीस फक्त राजकारण्यांचे दौरे हँडल करायला, त्याच्यानंतर जे काही आंदोलन होतात त्यांना मॅनेज करायला आणि इतर कामासाठीच अटकलेले आहेत। म्हणजे कामाचा ताण पोलिसांवरती भरपूर आहे, जागा प्रचंड प्रमाणात रिक्त आहेत, भरती करणं आहे। पण आता मुलांच्या समाधानासाठी काय नियोजन आहे की आता पोलीस भरतीचं फॉर्म काढणं जाईल। ओके, जाहिरात काढली जाईल आणि जाहिरात काढल्यानंतर सगळ्यांचे फॉर्म भरले गेल्यानंतर जसं 2019 ला झालं होतं, फॉर्म भरले गेले होते आणि कोरोनामुळे जवळपास तीच भरती 1.5 ते 2 वर्ष रखडली होती। त्या पद्धतीने आता कोरोनाचा तर काही प्रॉब्लेम नाहीये, इलेक्शनचा थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो। त्यामुळे आता जरी फॉर्म भरून घेतलं आणि भरती एक 5 महिन्याने किंवा 6 महिन्याने जरी सुरुवात झाली तरी मुलांसाठी उलट फायदा आहे। आता फायदा कसा आहे, आता तुम्हाला माहितीये तुम्ही तुमचा फॉर्म भरलेला आहात, तुमचं वय बसलेलं आहे, आता तुम्हाला काय करायचे, फक्त आणि फक्त तयारी करायची आहे। त्यामुळे ही गोष्ट जी आहे ना मित्रांनो, ही तुमच्यासाठी फायदेशीर आहे। जसं एमपीएससीचा पॅटर्न आहे बघा, दरवर्षी जानेवारी फेब्रुवारी मध्ये जाहिरात निघते, मार्च ते जून मध्ये एक्झाम होते। मुलांना माहितीये की जानेवारी फेब्रुवारी मध्ये जाहिरात निघते, मार्च ते जून पर्यंत एक्झाम पण होऊन जाते। त्यामुळे मुलं त्या अनुषंगाने तयारी करत असतात। त्याच पद्धतीने यावर्षी सुद्धा पोलीस भरतीबाबत होणार आहे। आणि लक्षात ठेवा मित्रांनो, तुमचं जर कॉम्पिटिशन आहे ते जवळपास 20 लाख मुलांमध्ये कॉम्पिटिशन आहे आणि या कॉम्पिटिशन मध्ये जर आपल्याला टिकायचं असेल ना तर तयारी मात्र आत्तापासूनच करायला पाहिजे। आता मुद्दा पुढचा घेऊया आपण, एकंदरीत किती जागा निघू शकतात। जर बघायला गेलं ना मित्रांनो, 50,000 जरी जागा भरल्या ना तरी पोलीस हे कमीच पडणार आहे। पण गव्हर्नमेंट एवढं भरू शकत नाही, आपल्याला सर्वांना माहिती आहे। कारण जर एवढं भरलं तर जे आपल्या ऑनलाईन फीच्या माध्यमातून जेवढा काही पैसा गोळा होतो तो होणार नाही ना, मग तो एक मोठा प्रश्न आहे, तो विषय बाजूला ठेवा। पण कमीत कमी जरी आपण जागा बघितल्या तरी 14,000 प्लस जागा निघणार आहे। आता तुम्ही म्हणाल की सर 14,000 प्लस कसे जागा निघतील, बघा कोणालाही विचारा, तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये जेवढे पण पोलीस असतील त्यांना सुद्धा तुम्ही विचारू शकता की दरवर्षी कमीत कमी 8 ते 10,000 पोलीस हे रिटायर होत असतात। आता मला सांगा, दरवर्षी 8 ते 10,000 पोरं रिटायर होत असतात, पोलीस रिटायर होत असतात।
2019 पासून तर आतापर्यंत जर आपण कॅल्क्युलेशन केलं एकंदरीत 4 वर्ष, आणि या 4 वर्षामध्ये कमीत कमी 30 ते 40 हजार पोलीस काय झालेले आहेत, रिटायर्ड झालेले आहेत. आणि या 4 वर्षामध्ये 30 ते 40 हजार पोलीस रिटायर्ड झालेले आहेत. आणि भरले गेले किती आहेत, निम्मा टप्पा सुद्धा भरला गेला नाहीये. म्हणजे एकंदरीत 23,000च्या आसपास फक्त भरती झालेले आहेत. आणि रिक्त कधी झाले, रिटायर किती झाले, जवळपास 40,000च्या आसपास. म्हणजे या 4 वर्षामध्ये जेवढी जागा रिक्त झाल्या तेवढ्या सुद्धा भरल्या गेलेल्या नाहीत. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून पोलीस भरती निघणार, म्हणून तुम्हाला तयारी करायची आहे. आणि हा एक असा डिपार्टमेंट आहे की ज्या डिपार्टमेंट मध्ये दरवर्षी किंवा 1 वर्ष गॅप ठेवून भरती काढणं आहे, त्याशिवाय पर्यायच नसतो. जर दरवर्षी भरती काढला तर किमान 5 ते 6,000ची भरती होत असते. पण 1 वर्ष जरी गॅप दिला ना तरी त्यांना 10,000 प्लस जागा काढणं आहे, ऑप्शनच नसतो. त्यामुळे मित्रांनो, बाकी काही असो, भरती निघणार 100%. आणि तुमची तयारी मात्र 100% करा आणि येणाऱ्या भरतीमध्ये आपली चमक दाखवा. बाकी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास फटाफट आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. चला तर मित्रांनो, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया. तोपर्यंत जय हिंद.